श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल 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 हाताने टाळी हरी विठ्ठल 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 आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा महायोग पीठे तटे भीमरत्यांबरं पुंडरिकाय दातु मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदिवक्रम कलाणीशवादा पणोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
आई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा आणि वारकरी संप्रदायाचा कळस असणारे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करत असताना म्हणावं, राजे तुमच्या हातामध्ये तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे आणि आमच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाम असणं आम्ही त्यांचा प्रचार प्रसार करणं हा आमचा परमार्थ आहे असे छत्रपती शिवाजी महाराजांचे उपदेशक देहू निवासी तुकोबराय यांचा संतपर प्रकरणातील उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल 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 प्रस्तुत कार्यक्रम किम निमित्ताने आहे आपणा सर्वांना ज्ञातच आहे, तरी देखील या ठिकाणी आमचे परमस्नेही पुयनीकर हनुमंतराव पावडे यांचे सुपुत्र चिरंजीव शिवांशच्या या ठिकाणी प्रथम वाढदिवस आहे। 1 वर्ष त्याला पूर्ण झालेला आहे आणि बालकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सौभाग्यवती शोभाबाई रमेशराव पावडे यांचे नातू आणि सौभाग्यवती मुक्ता हनुमंतराव पावडे यांचे सुपुत्र हनुमंतराव पावडे यांचे सुपुत्र आणि त्याचबरोबर सर्व पावडेवाडीकर सर्व पावडे परिवार सर्व पुयनीकर आणि त्याचबरोबर या ठिकाणी रमेशराव हनुमंतराव पावडे हनुमंत रमेशराव पावडे आणि समस्त पावडे परिवार या ठिकाणी स्वागतोत्सुक असणारे नामदेवराव धोंडीबाराव गोभाडे विठ्ठलराव धोंडीबाराव गोभाडे भगवान विश्वंभरराव गोभाडे गजानन केशवराव बोकारे या ठिकाणी सर्व जे काही स्वागतोत्सुक मंडळी आहेत त्यांचंही या ठिकाणी उपस्थिती आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी हरिभक्तिपरायण सर्व गायनाचार्य वादनाचार्य या ठिकाणी सर्व संगीत अलंकार सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे सुधीर महाराज पळशीकर असतील, त्याचबरोबर या ठिकाणी कैलास बुवा असतील, या ठिकाणी उत्कृष्ट पखवाज वादक कृष्ण महाराज बोरखडे असतील, त्याचबरोबर सुदाम महाराज आणि बाळासाहेब महाराज कुलकर्णी त्याचबरोबर या ठिकाणी सर्व गायनाचार्य मंडळी आहेत। सर्वांची या ठिकाणी उपस्थिती आहे। हरिभक्तिपरायण महेशजी महाराज महाजन माझे पतिदेव तेही या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर ज्यांचा शुभ आशीर्वाद या कार्यक्रमाला प्राप्त होतोय आणि ज्यांची मुख्य उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे, या बालकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला आदरणीय महाराजांचंही या ठिकाणी दर्शन प्राप्त झालेलं आहे। महंत श्री गुरुवर्य जीवनदासजी महाराज चुडावेकर यांची उपस्थिती आहे। आदरणीय महाराजांच्या चरणी मी या ठिकाणूनच साष्टांग दंडवत करते। महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बालकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आदरणीय महाराजांचंही आम्हाला दर्शन घडलेलं आहे, हे आपलं भाग्याचं लक्षण आहे। त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या गावातून वेगवेगळे सर्व भाविक भक्त आणि सर्व नातेवाईकही पावडे परिवाराचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पुयनीकर असतील, जैतापूरकर असतील, या ठिकाणी रहाटीकर असतील, सर्व पंचक्रोशीतले असतील नातेवाईक, सर्व ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध सगळ्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे। म्हणून सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे। कार्यक्रमाचे प्रेक्षक जे आहेत अशोकराव तुकारामजी पावडे, धुराजी तुकारामजी पावडे, कोंडीबाराव यादवजी पावडे, आबाजी किशोराव पावडे, गोविंदराव विठ्ठलराव पावडे, रमेशराव हनुमंतराव पावडे आदी करून सर्व या ठिकाणी पावडे परिवार आणि त्यांचे सर्व नातेवाईक सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांच्या चरणी एकदा या ठिकाणी साष्टांग दंडवत करते आणि या ठिकाणी ही जी सेवा आहे या सेवेला या ठिकाणी प्रारंभ करते। विठ्ठल विठ्ठल चिरंजीव शिवांश याचा प्रथम वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। बालकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व जेही नातेवाईक आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण सर्वजण या आनंदामध्ये उपस्थित आहोत
आजच्या स्थितीला वाढदिवस म्हटलं म्हणजे आपल्याला माहित आहे की कशा पद्धतीने वाढदिवस साजरे केले जात आहे. धन संपत्ती अनेकांकडे असते, परंतु त्या संपत्तीचा उपयोग करत असताना स्वतःचे वाढदिवस लोक कशा पद्धतीने साजरे करतायत आपण तेही बघतोय. आपल्याला कानावरही ऐकायला येतंय. पिऊ नये ते पिलं जातं, खाऊ नये ते खाल्लं जातं, नको तशा प्रकारच्या पार्ट्या केल्या जातात आणि मग नंतर वाढदिवस साजरा केला जातो. परंतु धर्म आणि संस्कृतीचा पालन करणारे हा जो परिवार आहे, आदरणीय ताईकडच्या जैतापूरवाले नाही का, त्यांचाही परिवार धार्मिक आणि इकडेही पुयनीकर सर्व धार्मिक आणि धार्मिकता असल्यामुळे त्यांना ज्ञान आहे की जर वाढदिवस साजरा करायचा असेल तर तो धार्मिक पद्धतीनेच साजरा झाला पाहिजे आणि म्हणून धार्मिक पद्धतीने वाढदिवस साजरा व्हावा याच्यासाठी बालकाला सगळ्यांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी त्यांनी या पवित्र स्थानावर, या ठिकाणी जे पवित्र स्थान आहे ते सर्वसामान्य नाही, ज्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत, ज्या ठिकाणी आपण बसलेला आहात ना, ते सोमेश्वराचं मंदिर म्हणजे सर्वसामान्य नाही. भगवान रामचंद्रजी ज्या पवित्र स्थानावर येऊन त्यांच्या हाताने ज्या शिवलिंगाची स्थापना झालेली आहे, असं पवित्र स्थान म्हणजे या ठिकाणी भगवान सोमेश्वराचं हे मंदिर आहे. आणि भगवान सोमेश्वराची ही कृपा, भगवान सोमेश्वराचाही आशीर्वाद या ठिकाणी या बालकाला निश्चितच प्राप्त होतोय आणि सगळ्यांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत. आणि त्याचबरोबर अन्नदानाचा कार्यक्रम व्हावा, ज्ञानदानाचा कार्यक्रम व्हावा, याचमुळे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल वाढदिवस कसे साजरे केले पाहिजे? वाढदिवस जर साजरा करायचा असेल तर तो अन्नदानाने, ज्ञानदानाने साजरा झाला पाहिजे. दीप प्रज्वलन करून वाढदिवस साजरा झाला पाहिजे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर भगवान परमात्मा जसे जसे मोठे होऊ लागले तसं तसं भगवान परमात्म्याचं 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष पूर्ण झालं की ज्या तिथीला भगवान परमात्म्याचा जन्म झाला त्या अष्टमीच्या तिथीला माता यशोदा दिवे घेऊन, कणकीचे दिवे बनवून त्याच्यामध्ये दिवे लावून ते दिवे घेऊन यमुनेच्या तीरावर जात होत्या आणि यमुनेच्या तीरावर गेल्यानंतर यमुनेच्या तीरावर त्या ठिकाणी एखाद्या पात्रावर, झाडाच्या पानावर ते दिवे ठेवायचे आणि यमुनेमध्ये त्या ठिकाणी सोडून द्यायचे आणि त्या ठिकाणी यमुना मातेला विनंती करायची की माझ्या पुत्राला सर्व प्रकारचं आशीर्वाद तुझ्यामुळे प्राप्त होऊ दे, त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये. भगवान परमात्मा जेव्हा मोठे झाले, 2-3 वर्षाचे भगवान परमात्मा, आणि त्यांना जेव्हा दर्शनाला घेऊन यमुनेच्या तीरावर माता यशोदा गेल्या, भगवंताने विचारलं, आई हे दिवे लावून तू काय करते? त्यावेळेस आईने सांगितलं, बाळा दिवे लावल्यानंतर अंधाराचा विनाश होतो आणि प्रकाशाची निर्मिती होते. तुझ्या जीवनामध्ये ही प्रकाश व्हावा म्हणून मी दिवे लावून नदीवर त्या ठिकाणी समर्पित करते. याचा अर्थ दिवे लावण्याची संस्कृती आपली आहे, दिवे विझवण्याची संस्कृती आपली. हा, केक आणला पाहिजे म्हणजे आता जी परिस्थिती आहे त्याच्या सोबत आपण चाललं पाहिजे. केक आणला पाहिजे, केक म्हणजे गोड पदार्थ आहे, आपण गोड पदार्थ सगळ्यांना वाटतो म्हणजे काही हरकत नाही, परंतु त्याच्यावर दिवा विझवायचा नाही, दिवा लावायचा आहे. त्याच्या बाजूला तुम्ही दिवा लावा, पण विझवायची आपली संस्कृती नाही, दिवा लावायची संस्कृती आहे. म्हणून भगवान परमात्म्याचा जसा जन्म सोहळा दिवा लावून माता यशोदा त्या ठिकाणी साजरा करत होत्या, आपणही दिवे लावून अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होऊन ज्ञानाचा प्रकाश आपल्याही जीवनामध्ये प्राप्त व्हावा म्हणून दिवे लावून, शक्य झालं तर एखाद्या ठिकाणी अन्नदान करून, तेही नाही शक्य झालं तर एखाद्या वृद्धाश्रमामध्ये दान देऊन, तेही शक्य झालं नाही एखाद्या अनाथाश्रमामध्ये आपल्याला जेही देता येत असेल तेही शक्य नाही झालं, जर जवळपास कुठे गोशाळा असेल तर त्या गोशाळेमध्ये चाऱ्याचं यथाशक्ती दान करून आपण आपला वाढदिवस साजरा केला पाहिजे. जर असा वाढदिवस आपण साजरा केला तर निश्चितच भगवान परमात्म्याची कृपा तुमच्या आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून बाळाला शुभ आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे. प्रस्तुत अभंगामधून तुकोबराय वर्णन करतायत.
की जो स्वतःच्या हितासाठी जागा आहे त्याचे माता पिता धन्य आहेत। आणि माता पिता धन्य कुणाचे आहेत? जे आपल्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर सात्विक आहेत, त्यांचे माता पिता धन्य आहेत। तुकोबराय कौतुक करतायत आणि कौतुकाने म्हणतायत की असे जे बालक कुणाच्या घरामध्ये जन्माला आलेले असतील त्याचं कौतुक मलाही वाटतं। कौतुक बाकीचे कोणीही करतील, परंतु साधू संतांनी कौतुक करावं अशा पद्धतीचं साधकाचं आणि संतांचं लक्षण असतं। म्हणतात देवाला सुद्धा कौतुक वाटावं, साधू संतांना तर आहेच परंतु देवालाही कौतुक वाटावं अशी सात्विक संतान असते। आणि सात्विक संतान कशावरून आहे? म्हणतात सात्विक जे लोक आहेत ते गीता भागवत करीते श्रवण, ते गीता आणि भागवताचं श्रवण करतायत, चिंतन करतायत, मनन करतायत, याचा अर्थ ते सात्विक आहेत, म्हणून देवाला सुद्धा त्यांचं कौतुक वाटतं। आणि त्याच्यानंतर शेवटच्या चरणामध्ये म्हणतायत तुकोबराय म्हणतायत की असे जेही कोणी सद्ग्रस्त असतील, असे जे महापुरुष कोणी असतील तर त्यांची सेवा जर मला घडली तर माझ्यासारखा भाग्यवान कोणीही नाही। हा झाला अभंगाचा सरळ साधा अर्थ। विठ्ठल 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 हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्याचं कौतुक तुकोबराय या अभंगामधून करतायत। साधू संतांचं वर्णन किंवा एखाद्या साधकाचं जे लक्षण असतं ते लक्षण या अभंगामधून आलेलं आहे, ते सर्व लक्षण या अभंगामध्ये आलेलं आहे। हिताच्या ठिकाणी जो जागा आहे तो, पण हित कशाला म्हणतात आधी तेही कळालं पाहिजे, आणि जागा कशाला म्हणतात तेही आधी कळालं पाहिजे। जागा कशाला म्हणतात? म्हणतात आम्ही डोळे उघडलेले आहे, आमचे श्वास चालू आहे, हालचाल चालू आहे, आम्ही जागे आहोत। हे तुमच्या आमच्या दृष्टीने जागा होणं आहे, साधू संतांच्या दृष्टीने याला जागा राहणं म्हणत नाही। झोपण्यातून जागा होणं हे आपल्याला व्याख्या माहित आहे, पण तसा याचा अर्थ नाही। या ठिकाणी शब्दशः जर अर्थ घेतला तर आपण मूळ अर्थापर्यंत पोहोचणार नाही। शब्दशः जर अर्थ काही ठिकाणी घेतला तर कदाचित त्या ठिकाणी कृती सुद्धा चुकीची होऊ शकते। एका ठिकाणी एक आजी आजारी पडले आणि आजी आजारी पडल्यानंतर त्यांना नातवंडांनी दवाखान्यामध्ये नेलं। आजीला चेकअप केलं, डॉक्टरांनी औषधी लिहून दिल्या, सर्व औषधी डॉक्टरांनी सांगितलं की चांगल्या बरोबर आणलेल्या आहेत। म्हटले या औषधी देत असताना काय करा, चांगलंच हलवून घ्या मग नंतर औषध द्या। औषध घेऊन सगळे नातवंड घरी, आणि नातवंड घरी आल्यानंतर म्हटले औषधाची वेळ झाली, सकाळ दुपार संध्याकाळ, आजीला औषध द्यायचे पण चांगलंच हलवून। चांगलंच हलवून कसं हलवायचं आजीला? दोन नातूंनी हात धरले, दोन नातूंनी पाय धरले आणि आजीला चांगलंच हलवलं, एवढं हलवलं की आजी कायमच्या हल्ल्या, औषध घेण्यासाठी राहिल्या नाही। मग काय हलवायला लावलं होतं आजीला? का औषधाला हलवायला लावलं होतं? औषध न हलवता आजीला हलवलं म्हणजे काय झालं? शब्दशः अर्थ घेतला, परिणाम कृती सुद्धा चुकली। तसं या ठिकाणी जागण्याचा अर्थ शब्दशः डोळे उघडणे नाही, तर तुकोबरांच्या दृष्टीने त्याचा अर्थ आहे हिताच्या ठिकाणी जाग असणं। याचा अर्थ विषय विकाराच्या बाबतीत झोपलेला आणि भक्ती ज्ञान वैराग्य मुमुक्षुत्व याच्या बाबतीत जागा असणारा सक्रिय असणारा म्हणजे जागा। विठ्ठल 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 जागे असणारा व्यक्ती कसा राहतोय? भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतायत जो जागा आहे तो कसा राहतोय? या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनैः। ज्यावेळेस बाकीचे लोक जागे असतात देहाने त्यावेळेस साधू संत महात्मे झोप घेतात परंतु नामस्मरण करत असताना, परंतु जेव्हा बाकीचे झोपतायत जगातले लोक त्यावेळेस साधू महात्मे भगवान परमात्म्याचं चिंतन करत असताना जागे राहतात। परंतु झोपलेले आणि जागे दोनही अवस्थेमध्ये साधू जागाच असतो, कारण साधू काय करतोय? जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्यगा कोणत्याही अवस्थेमध्ये
असेना जागे होणं महत्वाचं आहे. संत महात्मे जागे करतायत तुम्हाला, जागे व्हा म्हणून उपदेश करतायत. उठा जागे वारे, म्हणजे जागा कशामुळे होतोय? भगवान परमात्म्याचं जो भजन करतोय तो खऱ्या अर्थाने जागा आहे. जागा असणं कशा आहे? पण हिताच्या ठिकाणी, शब्द फार महत्वाचा वापरलेला आहे. हिताच्या ठिकाणी जागा असं, हित ही आधी कळलं पाहिजे. हित कशाला म्हणतात? म्हणतात हित ते करावे देवाचे, त्याला हित म्हटलेलं आहे साधू संत महात्म्यांनी. स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा असतो, तो भगवान परमात्म्याचं चिंतन करतो. पण हित आधी कळलं पाहिजे. जर हित समजलं नाही तरीही गोळ होऊ शकतो. काही लोकांना हितच कळत नाही. ज्ञानोबरायांनी, ज्ञानराज माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर उत्तर वर्णन केलेलं आहे. म्हणतात एक पतंग नावाचा किडा आहे. तो जर दिव्याजवळ आला तर दिव्याजवळ आल्यानंतर तो आजूबाजूला दिव्याच्या फिरतो आणि फिरता फिरता हळूहळू दिव्याच्या वातीजवळ, ज्योतीजवळ जातो आणि ज्योतीजवळ गेल्यानंतर स्वतः जळून जातो आणि वातही विझवून टाकतो. आपण आगी जळे नागवी जगाचे डोळे, पतंगो जैसा जळे दीपाचे नि. तो त्याला हित समजत नाही. तो काय करतो? अंधारही करतो आणि स्वतःही जळून भस्म होतो. का? त्याला हित कळत नाही. काय केलं पाहिजे हे कळत नाही. जगामध्ये असेही लोक आहेत, त्यांना स्वतःचं हित अजिबात कळत नाही आणि जगाचंही हित कळत नाही. आपले गीत आपण पाही, 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 आपले गीत आपले गीत आपण पाही, आपले गीत आपण पाही, आपले गीत आपण पाही, आपले गीत आपण पाही, आपले गीत आपणच बघितलं पाहिजे आणि मग झालं पाहिजे. पण काहींना हितच कळत नाही. दोन मित्र होते, विचार केला, म्हटले सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे देव कोणते? म्हटले महादेव सगळ्यात लवकर प्रसन्न होणार. चला भजन करूया. त्यांनी दोघांनीही चिंतन करायला, भजन करायला, तप करायला सुरुवात केली. महादेव प्रसन्न झाले. दोघांकडे बघितलं, एकाला सांगितलं तुझं भजन कमी आहे, तुझ्या शेजारच्याचं भजन जास्त झालं. मग असं कर, ज्याचं भजन जास्त आहे ना त्यांना तू मागितल्यापैकी दुप्पट मिळणार आहे. सांग काय मागायचंय तुला? याने विचार केला, माझ्या दुप्पट जर माझ्या मित्राला मिळणार आहे तर मग आपण विचार करूनच मागितलं पाहिजे. देवासमोर उभा राहिला, माझ्या दुप्पट मित्राला देणार आहे. म्हटले हो. मग असं करा देवा, माझा एक डोळा फुटू द्या, एक हात तुटू द्या आणि एक पाय तुटू द्या. म्हणजे शेजारच्याचे दोन्ही डोळे, दोन्ही हात, दोन्ही पाय, स्वतःचंही हित नाही आणि दुसऱ्यांचं सुद्धा हित नाही. असे काही ज्यांना हितच कळत नाही, असेही लोक जगामध्ये आहेत. काही लोक जगामध्ये आहेत ज्यांना हित कळतं पण पारमार्थिक नाही, प्रापंचिक हित कळतं. प्रापंचिक हिताच्या बाबतीत ते जगामध्ये अग्रेसर असतात. त्यांना स्वार्थी लोक सुद्धा म्हणतात. तैसे मने वाचा काय बलतया दुःख देत जाय,
स्वार्थ साधित न पाहे पराचे हित, दुसऱ्यांचं हित न बघणारे असेही लोक जगामध्ये आहे. पण कोणतं सांसारिक बाबतीतलं वर्णन चाललेलं आहे. सांसारिक बाबतीतलं हित स्वतःचं कळतंय, लोकांचं हित व्हायला नको. कशा पद्धतीने एक व्यक्ती एसटी मध्ये प्रवास करत होता. अचानक न जाणो कुठून आग लागली. आग लागल्याबरोबर त्याने बघितलं शेजारी एक माणूस बसलेला होता. त्याची मोठीची मोठी दाढी होती आणि दाढीला आग लागली. जशी दाढीला आग लागली काय करेल तो माणूस? जागे येत ना? काय करेल? उत्तर द्या की. तो दाढी विझवेल. बरोबर आहे की नाही? केसांना, दाढीच्या केसांना आग लागली, दाढी विझवेल. तो दाढी विझवणार. तेवढ्यात त्या ठिकाणी याने बघितलं की दाढीला आग लागलेली. याने खिशातून बिडी काढली आणि त्याने सांगितलं माझ्याकडे काही काडी पेटी नाही, म्हणून आधी माझी बिडी पेटून मग तुझी दाढी विझव. म्हणजे तुझी दाढी पेटली तरी चालेल, परंतु माझी बिडी पेटली पाहिजे, नाही का? त्या ठिकाणी तुझं वाटोळं झालं तरी चालेल, पण माझं भलं झालं. असे काही लोक आहेत. सांसारिक हित, तुकोबरायांना सांसारिक हिताचं वर्णन या ठिकाणी करायचं नाही. तुकोबरायांना पारमार्थिक हिताचं या ठिकाणी वर्णन करायचं आहे. जो पारमार्थिक हिताच्या ठिकाणी जागा आहे, पारमार्थिक बाबतीत हिताच्या ठिकाणी जागा असणारा व्यक्ती कसा असतो? म्हणतात जो स्वतःचंही हित करतो आणि जगाचंही हित करतो. असे काही असतात. ज्ञानोबरायांनी त्याचंही वर्णन केलेलं आहे. आणि वर्णन करत असताना स्वतःचं हित करून जगाचं हित करणारे याच्यासाठी उदाहरण आणि दृष्टांत देत असताना ज्ञानोबराय म्हणतायत, जशी एखादी नदी वाहते, ती नदी वाहत असताना समुद्रापर्यंत जाते. समुद्रापर्यंत जाऊन समुद्राला मिळणं हे नदीचं पूर्णत्व आहे, नाही का? पण तीच नदी जेव्हा वाहत जाते, किनाऱ्यावरच्या लोकांना पाणी देते आणि त्यांचे पापताप नाहीसे करते. कोण? गंगा नदी. ज्ञानोबराय म्हणतायत, फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. आजूबाजूच्या लोकांचे पापतापही नाहीसे करते आणि वाहत वाहत त्या ठिकाणी समुद्रापर्यंत जाऊन स्वतःच्या जीवनाचंही पूर्णत्व करते. ज्ञानोबराय वर्णन करत असताना दृष्टांत देत आहेत. सूर्यही जसा उदय होतो, उदय झाल्यानंतर जगाला प्रकाश देतो आणि प्रकाश देत असताना तो भ्रमंती करतो आणि भ्रमंती करत असताना स्वतःच्या भोवती सुद्धा फिरतोय. स्वतःच्या भोवती फिरतो आणि जगाचा अंधार नाहीसा करतो. त्या ठिकाणी जगाचा अंधार तो सूर्य नाहीसा करतोय. तशाच पद्धतीने तो सूर्य जसा जगाचा अंधार नाहीसा करतो, तशाच पद्धतीने काही साधू संत महात्म्यांचं जीवन सुद्धा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जगाचे अंध्य फेडीत, स्त्रियेचे रावळे उघडीत, निघे जैसा भास्वत प्रदक्षिणा. तो सूर्य प्रदक्षिणा करत असताना जगाचे अंध्य फेडीत, जगाचा अंधार नाहीसा करतो आणि मग नंतर फिरतो. तसं जगामध्ये काही हिताच्या ठिकाणी जागे असणारे साधक आहेत, संत आहेत, भक्त आहेत. असे जे स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जेही जागे आहेत म्हणजे परमार्थ करत आहेत. पण हिताच्या ठिकाणी जागे असणारे जे आहेत त्यांचे माता पिता धन्य आहेत. तुकोबरा अभंगाच्या
त्याच्यामध्ये तुकोबराय वर्णन करत आहेत. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे तो कसा असतो? जो हिताच्या ठिकाणी जागा आहे तो नामस्मरण करणारा असतो. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे तो ग्रंथ वाचन करणारा असतो. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे तो वारीला जाणारा असतो. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे तो दान धर्म करणारा असतो. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे तो सर्व सात्विक पारमार्थिक कार्य करणारा असतो. असं जेही लक्षण ज्याच्यामध्ये आहे तो समजा हिताच्या ठिकाणी जागा आहे. हे गुण ज्याच्यामध्ये आहे, हे लक्षण ज्याच्यामध्ये आहे ते हिताच्या ठिकाणी जागे आहे. झोपलेलेही काही जण असतात हिताच्या ठिकाणी. जर काहींना म्हटलं ना का हो रामभाऊ चला ना वारीला, इथले रामभाऊ नाही हा दृष्टांतात, इथे बरेच रामभाऊ असते. रामभाऊ चला ना वारीला, चला ना वारीला म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी रामभाऊंनी उत्तर दिलं, म्हटलं यावर्षी पाऊस पडलेला नाही, खिशामध्ये दमडी नाही, या वर्षी काही पैसा नाही त्याच्यामुळे वारीला काही येत नाही, पुढच्या वर्षी बघू. भरपूर पाऊस पडला. पुन्हा लोकांनी वारकऱ्यांनी आवाज दिला, रामभाऊ मग येताय ना या वर्षी? भरपूर पाऊस पडला. म्हणले एवढा पाऊस पडलाय की शेतामध्ये इतके काम आहेत की वारीला येण्यासाठी फुरसत नाही, अजिबात फुरसत नाही. पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्याही वर्षी लोकांनी आवाज दिला, रामभाऊ मग येताय ना वारीला? म्हणले आलो असतो पण कसं आहे या वर्षी मुलाचं लग्न जमलेलं, एकदा की दोनाचे चार हात झाले की वारीला मी कायमचा मोकळा, परत तुम्हाला बोलवायला यायची गरज पडणार नाही. लोक म्हणले ठीक आहे या वर्षी लग्न आहे. लग्न झालं मुलाचं लग्न झालं. त्याच्या पुढच्या वर्षी लोक म्हटले मग झाली का तयारी, पॅकिंग झाली, येताय ना वारीला? म्हटले आलो असतो हो पण कसं आहे नातू आहे ना, नातू आहे ना त्याला सांभाळायला माझ्याशिवाय दुसरं कोणी, तो एकदा की कळता झाला की वाऱ्याच वाऱ्या, मग काही टेन्शन. नातू मोठा झाला महाराज, नातू मोठा झाला आणि मग नंतर लोक काही बोलवायला आले नाही. मग हेच बाबा रामभाऊ निघाले काठी टेकत टेकत वारीला येतो असं म्हणतोय. लोक म्हणायला लागले बाबा या वर्षी काही वारीला येऊ. आता तुम्ही वारीचं नाव घेऊ नका, तुमचे दात पडले, राम राम जरी म्हणायला लागले तरी नाव राम राम निघत नाही, लांब लांब. तो देवही म्हणतोय जेव्हा जवळ यायचं होतं तेव्हा काही तू आला, आता तू लांबच राहा. असे हिताच्या ठिकाणी झोपलेलेही काही लोक असतात, पण हिताच्या ठिकाणी जागा म्हणजे पारमार्थिक दृष्टीने जो जागृत आहे तो हिताच्या ठिकाणी जागा आहे. बरं हिताच्या ठिकाणी जागा आहे परंतु तुकोबराय धन्यता देत आहेत माता पित्यांना. आश्चर्य. अभ्यास मुलाने केला, मुलाचा पहिला नंबर आला आणि मुलाचा पहिला नंबर आल्यानंतर बक्षीस जर घरातल्यांना देत असेल बरोबर वाटतंय का? कुणाला मिळालं पाहिजे बक्षीस? ज्याने अभ्यास केला, ज्यांनी प्रथम क्रमांक मिळवला, बक्षीस कुणाला मिळायला पाहिजे? त्या मुलाला मिळायला पाहिजे. पण तुकोबराय बक्षीस देतायत कुणाला? माता पित्यांना धन्यता देतायत. याचा अर्थ महाराज मला सांगा, कीर्तन मी केलं आणि पाकिट जर महेश महाराजांना दिलं तर तुम्हाला काय वाटतंय? एकाच जागी जाणार आहे. नाही नाही नाही, दोघांपैकी एकच निवडा. काय केलं पाहिजे? महाराजांना दिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? मी तुम्हाला प्रश्न याच्यासाठी विचारला, तुम्ही बहिणीकडून एका दाजीकडून मला बघायचं होतं. विठ्ठल विठ्ठल म्हणजे तुम्ही सगळे त्या पार्टीत आहे नाही का? फक्त माझ्या मागे उभे आहेत टेका देण्यासाठी. हा ठीक आहे चालेल, काही हरकत नाही. तसं पाकिट एकाच ठिकाणी जाणार आहे, हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे ज्याने कार्य केलं त्यालाच धन्यता मिळाली पाहिजे. पण तुकोबराय धन्यता कुणाला देताय? आई वडिलांना धन्यता देताय. याचं कारण असं आहे, आई वडिलांची कुश पवित्र आहे तेव्हा हिताच्या ठिकाणी जागे असतात. धन्य धन्य जयाची खुशी ज्ञान देव जन्मले, धन्य धन्य जयाची खुशी ज्ञान देव जन्मले, धन्य धन्य दयाची खुशी ज्ञान देव जन्मले, धन्य दयाची खुशी ज्ञान देव जन्मले.
आल्यानंतर धन्यता कुणाला दिलेली आहे? माता पित्यांना धन्यता दिलेली आहे. कारण रुक्मिणी आईसाहेबांनी सुवर्ण पिंपळाला चक्रा मारल्या महाराज, हजारो, आणि त्याचा परिणाम जन्माला येणारी संतान जी आहे ती पवित्र जन्माला आलेली आहे. आई वडिलांचं तप जे आहे ते मुलांच्या रूपाने जन्माला येत असतं. साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता हो त्रिलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा. त्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा. त्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता नामदेवराय वर्णन करताय, ज्यांनी हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवलं ते सावता महाराज तर धन्य आहेत, परंतु त्यांचे माता पिता सुद्धा धन्य आहेत की त्यांना असा पुत्र जन्माला आलेला आहे ज्यांनी हृदयामध्ये भगवान धन्य अंजनीचा सुता, अंजनीचा सुता, अंजनीचा हनुमंतांनी महान काम केलं, पण धन्यता अंजनी मातेला दिलेली आणि धन्यता भगवान राम प्रभूंनी दिलेली आहे अंजनी मातेला. वर्णन आलेलं आहे एका ठिकाणी वाल्मिकी रामायणामध्ये. भगवान परमात्मा ज्या वेळेस संपूर्ण युद्ध झाल्यानंतर सीतादेवींना घेऊन निघाल्या अंजनी मातेच्या दर्शनासाठी. माता अंजनी चेहरा उतरलेला आणि अतिशय खिन्न मनाने बसलेले. रामप्रभूंनी दर्शन केलं आणि खिन्न मन उतरलेला चेहरा बघितला आणि माता अंजनीला विचारलं, मा तुम्ही का दुखी आहात? तुमचा चेहरा का उतरलेला आहे? तुम्ही एवढे शांत का बसलेले आहात? आम्ही आलो आहोत, तुम्ही बोलायला तयार नाही. त्यावेळेस माता अंजनीने सांगितलं, मला तुमचा राग वाटत नाही, मला हनुमानजींबद्दल राग वाटतो. रामप्रभू म्हटले, काय झालं? सीतादेवींना मिळवण्यासाठी सगळ्यात जास्त जर सहाय्यक कोणी असेल तर ते हनुमानजी आहेत आणि एवढी मोठी सहाय्यता त्यांची मला प्राप्त झालेली आहे आणि तुम्ही आशा पुत्राची माता आहात, तुम्ही खिन्न का आहात? तुम्हाला तर आनंद वाटला पाहिजे ना. त्या ठिकाणी अंजनी माता ताडकन जागेवर उभ्या राहिल्या आणि उभ्या राहिल्या बरोबर समोर एक शैल नावाचा पर्वत होता. त्या शैल पर्वतावर दुधाची धार सोडली आणि जसं दुधाची धार टाकली त्या ठिकाणी त्या पर्वताचे 2 तुकडे झाले. आजही शैल पर्वताचे 2 तुकडे झालेले मधोमध ज्या ठिकाणी धार सोडली दुधाची. आणि त्या ठिकाणी अंजनी माता म्हणतायत रामप्रभूंना, प्रभो ही ताकद होती माझ्या दुधामध्ये, ही ताकद होती माझ्या दुधामध्ये आणि हे दूध याला पाजलेलं होतं. याला हे दूध पाजल्यानंतर तुम्हाला युद्ध करण्याची वेळ आली. यानेच सगळं काही करायला पाहिजे होतं, तुम्हाला युद्धामध्ये काहीच करू द्यायला नको होतं. त्यावेळेस रामप्रभू म्हणतायत, मा तुम्ही त्याची काळजी करू नका, कारण बोलिले वाल्मिक तैसेची, तसं मला करायचं होतं ना. आणि त्यांनी वाल्मिक ऋषींनी लिहिलेलं नव्हतं की हे सगळे कामं हनुमानजींनी करावे.
त्यांनी ते जे काम माझ्या नावावर लिहिलेले होते ते सगळे मला करावे लागले. नाहीतर ज्या दिवशी उड्डाण करून समुद्राच्या किनाऱ्यावरून निघाले, जामवंतजींना हनुमानजींनी सांगितलं जातो आणि सीता देवींना घेऊन येतो. जामवंतजी म्हटले जाऊन सीता देवींना आणायचं, तुला फक्त एवढंच काम सांगितलेलं आहे, सीता शोध करून यायचं. तुला सीता देवींना आणायचं नाही, फक्त जेवढं सांगितलं तेवढंच काम करायचं. म्हटले त्याच दिवशी सीता देवींना सगळी लंका जाळून घेऊन आले असते. पण मा तुम्ही नाराज होऊ नका, असा दिव्य पुत्र तुमच्या घरी जन्माला आलेला आहेत ना, ते तुमच्या पोटी जन्माला आलेले आहेत म्हणून पुत्र दिव्य आहे, म्हणून तुमची कृपा आहे. रामप्रभूंनी माता अंजनीला धन्यता दिलेली आहे. कोणाला? अंजनीला, ज्यांनी जन्म दिला. त्यातही सात्विक आणि पारमार्थिक हिताच्या ठिकाणी जागे असणारी संतान जन्माला येण्यासाठी आई वडिलांची कुश सुद्धा पवित्र असावी लागते. कुणाच्याही घरी अवतार होत नसतात, विलासी दाम्पत्याच्या घरी अवतार होत नाही. धन्य धन्य शुद्ध जाती जाती, धन्य धन्य शुद्ध जाती, धन्य धन्य शुद्ध जाती, धन्य धन्य जाती. संदेह दो कैसा त्या ठिकाणी कृपेचा आणि सत्वगुणाचा प्रभाव असतो, तेव्हा सात्विक संतान जन्माला येते. म्हणून धन्यता माता पित्यांना देत आहे. जसं एखादा पेशंट दवाखान्यामध्ये नेला, दवाखान्यात पेशंट नेल्यानंतर जर पेशंटची वाचण्याची शक्यता कमी असेल, पण डॉक्टरांनी अथक परिश्रमाने पेशंटला व्यवस्थित केलं आणि पेशंट जर सुखरूप घरी आला, तर घरातले लोक डॉक्टरांना म्हणतात, डॉक्टर साहेब खरोखर तुम्ही फार कष्ट केले, तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं, तुम्ही योग्य गोळ्या औषधी दिल्या, त्याचा परिणाम पेशंट सुखरूप घरी. जसं त्या ठिकाणी पेशंट सुखरूप घरी आल्यानंतर डॉक्टरांना धन्यता दिली जाते. मुलगा परीक्षेमध्ये पहिला आल्यानंतर शिक्षकांनाही त्याच्यासाठी शिक्षकांचं सुद्धा कौतुक केलं जातं. तसं हिताच्या ठिकाणी जागी असणारी संतान जन्माला आल्यानंतर माता पित्यांना धन्यता दिली जाते. या ठिकाणी चिरंजीव शिवांश, आता त्याला काही कळत नाही, 1 वर्षाचा आहे, अजून त्याला काही कळत नाही, परंतु माता पिता स्वहिताच्या ठिकाणी तेही जागे आहेत. स्वहिताच्या ठिकाणी जागे आहे. मातृकुळ आणि पितृकुळ दोनही जण जागे आहेत, म्हणून हा पारमार्थिक कार्यक्रम चालू आहे. विठ्ठल विठ्ठल माता पित्यांना धन्यता देण्याचा अजून एक कारण असं आहे की मुलांना सत्वगुणामध्ये किंवा मुलांना योग्य घडवण्यामध्ये आई वडिलांचा सुद्धा हात असतो, म्हणून माता पित्यांना धन्यता दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज घडले, तुम्ही आम्ही म्हणतोय राजे जन्माला या, परंतु त्याच्यासाठी आईची कुश सुद्धा पवित्र होती, आईचे सुद्धा अथक परिश्रम होते. आई जी जाऊची पुण्य आई असे आले बापा बापाचा बाबा
पाहिजे एकदा गुणीजनांसाठी. आई जिजाऊची पुण्य आई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. का जन्म झालेला त्याच्यासाठी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आई जिजाऊ आईसाहेबांनी. लग्न होण्याच्या आधीपासून स्वप्न होतं की रयतेचं रक्षण झालं पाहिजे, रयत सर्व सुखी राहिली पाहिजे, परकीय जे दुष्ट आहे त्यांच्या तावडीतून सर्व समाज निघाला पाहिजे. विवाह झाला तरी तेच स्वप्न. गर्भवती झाल्या माता आऊसाहेब आणि खिन्न मनाने बसलेल्या होत्या. आजूबाजूचे काही जे सेवेकरी होते जिजाऊ आईसाहेबांना विचारलं, आऊसाहेब तुम्हाला काही डोहाळे लागलेले आहेत का आऊसाहेब? तुम्हाला काही आंबट गोड तिखट खारट काही खाण्याची इच्छा होते का आऊसाहेब? कारण दिवस असले स्त्रीला म्हणजे काहीतरी चांगलं काहीतरी वेगळं खाऊशी वाटत. तुम्हाला तसं काही वाटत नाही का? जेव्हा तसा प्रश्न विचारला जिजाऊ आईसाहेब त्या ठिकाणी ताडकन जागेवर उभ्या राहिल्या आणि उभ्या राहिल्या बरोबर जिजाऊ आईसाहेबांचे हात त्या ठिकाणी थरथर कापायला लागले, डोळे लाल बुंद झाले, ओठ फडफडायला लागले, शरीर कंपायमान झालं. आणि अशा स्थितीमध्ये जिजाऊ आईसाहेबांच्या मुखातलं वाक्य बाहेर पडलं की आम्हालाही डोहाळे लागलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल जिजाऊ आईसाहेबांना विचारलं तुम्हाला कोणते डोहाळे लागलेले आहेत? ताडकन जागेवर उभे राहिलेले आहेत, शरीर कंपायमान झालेले, डोळे लाल बुंद झाले, ओठ फडफडायला लागले. आणि जिजाऊ आईसाहेबांच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, कोण म्हणताय आम्हाला डोहाळे लागलेले नाही? काय म्हणतात जिजाऊ आईसाहेब? कोण म्हणताय आम्हाला डोहाळे लागलेले नाही? हो आम्हालाही डोहाळे लागलेले आहेत. कोणते डोहाळे लागलेले आहेत? आम्हालाही वाटतंय घोड्यावर बसावं, टाप मारावी, सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यांमध्ये त्या घोड्याला न्यावं, आमच्या माता माऊलींचा शीलभंग करणाऱ्यांचे हात छाटावेत आणि दड मानेपासून वेगळं करावं. हे डोहाळे आम्हाला लागलेले आहेत, हे डोहाळे आम्हाला लागलेले आहेत. जिजाऊ आईसाहेबांनी सांगितलं हे डोहाळे आमचे आहेत. आणि डोहाळे असे होते ना म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज तशा पद्धतीने घडले. म्हणून दिलं वचन मासाहेबाला वचन पूर्ण करी, दिलं वचन मासाहेबा वचन पूर्ण करी. शिवराजा गो राजा गो राजा गो राजा गो बसला घोड्यावरी, शिवराजा गो बसला घोड्यावरी, राजा गो बसला घोड्यावरी, राजा गो बसला घोड्यावरी.
महाराजांनी वचन दिलं आणि आऊसाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं का? कारण आऊसाहेबांची कुश पवित्र होती म्हणून राजे घडे. धन्य माता पिता तयाची, आई वडील पवित्र आहेत म्हणून संतान पवित्र आहे. म्हणून मुलं चांगले निघले की आई वडिलांना धन्यता दिलेली आहे, माता पित्यांना धन्यता दिलेली आहे. कसे? जे सात्विक पुत्र जन्माला येतील, सात्विक कन्या जन्माला येतील. आणि असे जर घरामध्ये कोणी जन्माला आले तर भगवान परमात्म्याला सुद्धा कौतुक वाटतं. अभंगाचं द्वितीय होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तुकोबराय वर्णन करतायत. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा कौतुक वाटावं. कुणाबद्दल? कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. या अभंगाचा जर विचार केला तर या अभंगामध्ये माता पिता कन्या पुत्र आधी स्त्री तत्वाचं आधी वर्णन केलेलं आहे आणि मग नंतर पुरुष वर्गाचं आधी वर्णन केलेलं आहे. आधी माता मग नंतर पिता, आधी कन्या मग नंतर पुत्र. माता आणि कन्या आधी स्त्री तत्वाला का सुरुवात केलेली, त्याला का महत्व दिलेलं आहे. तुकोबराय असंही लिहू शकत होते, धन्य पिता माता असंही लिहू शकत होते. तुकोबराय असंही लिखाण करताना लिहू शकत होते, कुळी पुत्र कन्या. पण आधी कन्या मग पुत्र का लिहिलेला आहे? मुलाला घडवण्यासाठी आईचा मोठा हात असतो आणि मुलाला जन्म देण्यासाठीही आईचा मोठा हात असतो. मुलाला जन्म देणं एवढं सोपं नाही. लालने पालने दुःखम प्रसूता याश्च वर्तते. लालन पालन आणि प्रसूतीचा त्रास सहन करणारी आई असते. 9 महिने बालकाला आपल्या गर्भामध्ये ठेवून अनेक प्रकारच्या यातना सहन करून, जिने कधी इंजेक्शन घेतलं नाही 3-3 वेळेस टीटीचं इंजेक्शन नाही का, पोटात पाणी कमी पडलं त्याच्यासाठी सलाईन, जे कधी खाल्ले नाही ते गोळ्या औषधी खाणार, त्यातही उलट्या मळमळ नको तो त्रास. आणि एवढा त्रास सहन केल्यानंतर जर नैसर्गिकरित्या प्रसूती झाली नाही तर पोट कापून जे आई बाळाला बाहेर काढते तिचा हात मुलासाठी सगळ्यात मोठा आहे, ती महत्वाची आहे. आणि म्हणून स्त्री तत्वाचा आधी उच्चार केलेला. आणि तसंही साधू संत महात्म्यांनी स्त्री तत्वाला कुठेही विरोध केलेला नाही. म्हणून आधी नाव स्त्रीचा आधी घेतलं जातं. जसं लक्ष्मी नारायण, राधा कृष्ण, उमा महेश्वर साजरं जरी करत असलो आपण वेगवेगळे सण, रामनवमी एक दिवस, हनुमान जयंती एक दिवस, गोकुळाष्टमी एक दिवस, महाशिवरात्र एक दिवस आणि नवरात्र 9 दिवस. म्हणजे स्त्री तत्वाला 9 दिवस दिलेले आहे. का? श्रेष्ठ आहे. भगवान परमात्मा सुद्धा योग मायेचा संग केल्याशिवाय सृष्टीची निर्मिती करू शकत नाही. भगवान परमात्मा म्हणतायत, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मे ताम करन्ति ते. योग मायेच्या अधीन मी आहे. निर्गुण निराकार असतो पण सगुण साकार होण्यासाठी मलाही योग मायेचा संग करावा लागतो. हे तत्व जर नसेल तर मी पृथ्वीवर अवतारच घेऊ शकत नाही.
मी सगुण साकारच होऊ शकत नाही. म्हणून स्त्री तत्व फार महत्वाचं आहे आणि म्हणून स्त्री तत्वाला मान देण्यासाठी आधी शब्द माता आणि मग नंतर पिता, आधी कन्या मग नंतर पुत्र. आणि हे जर सात्विक असतील, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. सात्विक शब्द वापरला नसता तरी चाललं असतं, परंतु तुकोबरायांना सात्विक या शब्दाच्या मागे फार मोठा अर्थ तुम्हा आम्हाला सांगायचा आहे. कन्यापुत्र सगळ्यांना होतात, पण सात्विकच होतात असं नाही. एखादा चांगले वेगळ्या प्रकारची आताची हेअरस्टाईल करून, नको तसे अर्धे केस रंगवून आणि इस्त्रीचे कपडे घालून जर काही वेगळं काम करत असेल तर देवाला त्याचा हरिक वाटेल का? नाही. म्हणून सात्विक शब्द फार महत्वाचा होता. सात्विक शब्द फार महत्वाचा होता, कारण पारमार्थिक हिताच्या ठिकाणी जागा आणि सात्विक जेही आहेत, रजो आणि तमोगुण ज्याच्यामध्ये नाही, परमार्थामध्ये रजो आणि तमोगुण समाप्तच करायला लावलेले आहेत. सत्वगुण सुद्धा समाप्त करावा लागतो, परंतु तो भगवान परमात्मा करतो. साधक स्वतःच्या साधनेने रजो आणि तमोगुण नाहीसा करतो, कारण रजो आणि तमोगुणामुळे परमार्थ होत नाही. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येनमिह वैरीणाम. हे वैरी आहेत साधकाचे, म्हणून यांना समाप्त केलं पाहिजे. अर्जुना, यांच्या जवळ सुद्धा जाऊ नको. कुणाच्या? काम आणि क्रोध. पण हे कुठून निर्माण होतात? रजोगुण समुद्भवा. म्हणून रजो आणि तमोगुणाचं नाव घेतलं नाही, परमार्थासाठी सत्वगुणाची आवश्यकता असते ना. म्हणून तुकोबरायांनी प्रकर्षाने म्हटलेलं आहे, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विकच, दुसरे नाही. नाहीतर पुत्र असतात, पण कसे? शेतामध्ये चोरी करत होते मुलं, पेरूची चोरी केली, शेतकऱ्याने पकडलं. आणि शेतकऱ्याने पकडल्यानंतर शेतकरी म्हटलं, तुम्हाला पकडलं, तुम्हाला तर मी मार देणार, पण सांगा तुमचे आई वडील कुठे आहे? मुलांनी उत्तर दिलं, आम्ही पेरूच्या बागेमध्ये पेरू चोरतोय, परंतु आमचे आई वडील चिक्कूच्या बागेमध्ये आहे, चिक्कू चोरताय. आता सांगा, आई वडिलांच्या असे संस्कारांनी जी संतान सात्विक नाही ती जर जन्माला आली तर त्याचा हरिक देवाला वाटणार नाही. म्हणून सात्विक शब्द तुकोबरायांनी वापरलेला आहे. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देव. पवित्र माता पित्यांच्या घरामधून प्रकट होणार. शंका वाटेल तुम्हाला, एक पिता अपवित्र आहे, दुष्ट विचाराचा आहे, धर्मविरुद्ध आहे, परंतु मुलगा झाला सात्विक. कोण? प्रल्हाद. आश्चर्य वाटेल. तुम्ही म्हणतायत की सात्विक माता पित्यांच्या चरणी, सात्विक माता पित्यांच्या घरी चांगली संतान जन्माला येते. मग प्रल्हाद हिरण्यकश्यपूच्या घरी कसा प्रकट झाला? हिरण्यकश्यपूचा मुलगा आहे, त्याच्याही मागे कारण आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळेस हिरण्यकश्यपू तप करण्यासाठी गेला आणि तप करण्यासाठी गेल्यानंतर पहिल्याच दिवशी तपाला बसला, परंतु जिथे तपाला बसलाय ना, मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा, ज्या ठिकाणी तपाला बसलेला आहे ना त्या ठिकाणी एक झाड होता आणि झाडावर एक पोपट होता. हिरण्यकश्यपू नामस्मरण करतोय. कोणतं? हिरण्यकश्यपूने नाव घ्यायला सुरुवात केली, ओम ब्रह्मणे नमः, ओम ब्रह्मणे नमः. आणि झाडावर बसलेला पोपट म्हणत होता, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. राग आला, त्या पोपटाच्या मागे अस्त्र शस्त्र घेऊन धावला, पण पोपट गेला उडून. वाईट वाटलं नाही, आजचा दिवस काही बरोबर नाही, याने काही तप व्यवस्थित होऊ दिलेलं नाही. जसं घरी गेले, पत्नी कयादूने विचारलं, नाथ तुम्ही तर तप करण्यासाठी हजारो वर्षासाठी गेलेला होता आणि 2-4 तासातच घरी का आलात? काय कारण आहे? हिरण्यकश्यपूने सांगितलं कयादूला, पत्नीला सांगितलं, कयादू मी तर ध्यानाला बसलो होतो, पण त्या ठिकाणी एक पोपट आला आणि तो पोपट माझ्या वैऱ्याचं नाव घेतो. आता कयादू होती विष्णू भक्त आणि तिला सांगितलं की तो पोपट काय म्हणतोय, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. अशा स्थितीमध्ये भोजन झालं, शयनगृहामध्ये गेले आणि शयनगृहामध्ये गेल्यानंतर कयादू पुन्हा पुन्हा विचारते, सांगा ना स्वामी तो पोपट काय म्हणत होता? सांगा ना स्वामी तो पोपट काय म्हणत होता? त्या ठिकाणी त्या कयादूला
त्या हिरण्यकश्यपूने सांगितलं ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. गर्भधारणा झाली. भगवान परमात्म्याचं नामस्मरण होत असताना दुसरा दिवस पहाटे स्नान झालं. तप करण्यासाठी गेला. हजारो वर्ष तपासाठी गेला आणि हजारो वर्ष तपासाठी गेल्यानंतर इंद्रदेवाने कयाधूचं हरण केलं. गर्भवती आहे. आधीच्या गर्भातल्या बालकाला समाप्त करू, मग नंतर याच्या बापाला बघताय. म्हणून जसं हरण करून घेऊन चालला होता, नारदजींचं लक्ष गेलं आणि नारदजी महाराजांनी कयाधूला इंद्राच्या तावडीतून सोडलं, स्वतःच्या आश्रमामध्ये नेलं आणि इच्छा प्रसूतीचं वरदान दिलं. हजारो वर्ष कयाधू नारदजींच्या जवळ आश्रमात राहिली. नारदजींच्या मुखातलं नाम, नारदजींच्या घरी, नारदजींच्या आश्रमात झालेला सत्संग त्या ठिकाणी गर्भावर पडला. परिणाम गर्भ सत्वर उच्चार प्रलादी विमला, सत्वर उच्चार प्रलादी विमला, सत्वर असं वाटतंय आज यांना सगळ्यांना नाचायची इच्छा आहे आनंदामध्ये. विठ्ठल 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 प्रल्हाद जे घडलेले आहेत त्याच्या मागचं कारण त्या ठिकाणी सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. त्या ठिकाणी जेही गर्भावर संस्कार घडले, नामस्मरण गर्भाधारणेच्या वेळे झालं आणि मातेची कुश पवित्र भगवत भक्त, त्याच्यामुळे प्रल्हाद जे आहे भक्त जन्माला आलेले आहे, सात्विक जन्माला आलेले आहेत. आणि अशी सात्विक संतान काय करत असते म्हणतात, सतग्रंथाचं पारायण करतात. गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, हॅलो करती श्रवण, भागवत
अभंगाच्या तृतीय चरणामध्ये तुकोबराय वर्णन करत आहेत. सात्विक संतान काय करते म्हणतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. कसलं श्रवण करताय. गीता भागवत जो धर्मग्रंथ आहे कोणता गीता, त्या धर्मग्रंथाचं श्रवण करतायत वाचन करतायत. भागवत भक्ती म्हणजे काय आहे. भागवत आहे. भगवता प्रोक्तमिती भागवत. ब म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य आणि त म्हणजे त्याग. भक्ती ज्ञान वैराग्य आणि त्याग शिकवणारा ग्रंथ ज्याचं श्रवण करतायत म्हणजे हे याच्यामध्ये आवड त्यांच्या अंतकरणामध्ये आहे. ही आवड प्रत्येकाला प्राप्त होत नाही महाराज. कथा कीर्तनामध्ये सगळे येऊन बसत नाही. सगळ्यांनाच याची आवड असते असं नाही. ज्यांना आवड आहे ते कसे असतात. भाग्यवान असतात. तरच त्यांना सत्संगाची प्राप्ती होते. तरच श्रवण भक्ती त्यांच्याकडून घडते. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार नाशं विदाय हि तदा दयते विवेकः. भाग्योदयेन बहुजन्म अनेक जन्माचं पुण्य एकत्र आल्यानंतर सत्संग मंच लभते. तेव्हा सत्संग लाभतो आणि सत्संगाची आवड निर्माण होते. तेव्हाच गीतेचं श्रवण होतं. तेव्हाच गीतेचं वाचन होतं. तेव्हाच भागवताचं श्रवण होतं. अन्यथा ही गोष्ट जीवनामध्ये घडू शकत नाही. आणि असं श्रवण करणारी संतान सात्विकच असते. म्हणून तुकोबराय म्हणतायत गीता भागवत करीती श्रवण सोबत अखंड चिंतन विठोबाचे. भगवान परमात्म्याचं नाम ज्याच्या मुखामध्ये आहे ना ते खरोखर भाग्यवान आहेत आणि तेच सात्विक आहेत. म्हणून त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी नाम फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी मोठ्या प्रेमाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. विठोबा पुंडलिकावर दर्विठो श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान सोमेश्वर महाराज सोमेश्वर भगवान. धावत्या वेगामध्ये तीनही चरणांचा आपण या ठिकाणी अर्थ बघितलेला आहे. त्याचं चिंतन आपण जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुकोबराय हिताच्या ठिकाणी जागे असणाऱ्यांचं वर्णन करत असताना आणि त्यांच्या माता पित्यांना धन्यता देत असताना तुकोबराय म्हणतायत असं जर कोणी असेल, असे साधक, असे भक्त, असे जेही ज्ञानी कोणी असेल तर त्यांची जर सेवा मला घडली तर माझ्यासारखा तरी
तरी माझ्या देवा तरी माझ्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय वर्णन करतायत अशी जी सात्विक संतान आहे त्यांची जर सेवा मला घडली तरी माझ्या दैवापार नाही. माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही, मी दैववान ठरेल जर त्यांची सेवा मला प्राप्त झाली. आता तुकोबरायांना अशांची सेवा प्राप्त होण्यासाठी ते स्वतःला भाग्यवान समजतायत. त्याचं कारण असं आहे की अशांची सेवा केल्यानंतर मनुष्याचे सर्व पाप ताप नाहीसे होत असतात आणि त्याचं भाग्य उदयाला येत असतं. तुकोबरायांना हे वर्म माहीत आहे म्हणून तुकोबराय म्हणतायत की अशांची सेवा मला घडली पाहिजे. ही तुकोबरायांची नम्रता आहे तुकोबरायांच्या जीवनामध्ये. नाहीतर तुकोबराय सर्व ज्ञान संपन्न आहे, वैराग्य संपन्न आहे, भक्ती संपन्न आहे आणि तुकोबराय म्हणतायत अशांची जर सेवा घडली तर मी भाग्यवान ठरेल. एका ठिकाणी तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे की अशा हरिदासांची जर सेवा घडली, तुमची ये दासीचा दास करुनी आशीर्वाद द्यावा हाची मज. तुकोबरायांना असाच आशीर्वाद पाहिजे की भगवत भक्तांची सेवा घडली पाहिजे. त्यांच्या सानिध्यामध्ये आपुल्या सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. सर्व पारमार्थिक गोष्टी सिद्ध होत आहेत आणि जीवनाचं साध्य म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणून त्या ठिकाणी तुकोबरायांनी ही मागणी केलेली आहे. शेवटच्या चरणामध्ये आपण या ठिकाणी भगवान परमात्म्याकडून मागणी करूया, आम्हालाही सात्विकता आमच्या अंतःकरणामध्ये येऊ दे, आमच्याही कडून परमार्थ घडू दे, आमच्याही कानाने गीता भागवताचं श्रवण होऊ दे, आमच्या मुखाने गीता भागवताचं वाचन होऊ दे आणि आमचंही जीवन सफल होऊ दे. अशा पद्धतीची विनंती करत असताना एक विनंती अजून करूया. चिरंजीव या ठिकाणी श्रीवास ज्याचा प्रथम वाढदिवस आहे त्या बालकालाही भरभरून भगवान परमात्म्याने आयुष्य द्यावं, त्याला चांगलं आयुष्य तर प्राप्त व्हावं, आरोग्यही प्राप्त व्हावं आणि त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट न येता त्याचं जीवनही परमार्थामध्ये जावं आणि सफल व्हावं, हीच भगवंताच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि त्यांच्याही माता पित्यांना धन्यता देऊया. म्हणून सगळ्या त्या ठिकाणी पावडे परिवार असेल त्यांना सगळ्यांना या ठिकाणी धन्यता देत असताना या ठिकाणी सर्व गुणीजन जे आहेत त्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आदरणीय